जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचं. शिस्तीत कवच घेतोय आपण. तर आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वर बघायचंय श्री मातांना. श्री मातांच्या डोळ्यामध्ये बघायचंय आपल्याला आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. आपण जसं इतर साधकांच्यावर बोलतो तसं आपण श्री मातांच्यावर बोलायचंय मनातल्या मनात. आपल्या हृदयामध्ये काय, आपल्या डोक्यामध्ये काय, ते सगळं सांगून टाकायचं श्री मातांना. आपल्या काही शंका आहेत त्या श्री मातांना सांगायच्या. आपल्याला जो काही त्रास आहे तो श्री मातांना सांगायचा. जगाचा विचार करत असू तर ते आपण श्रीमातांना सांगायचे. जगाची समस्या श्रीमातांना सांगायची. असं करत करत आपलं हृदय, आपलं डोकं पूर्णपणे मोकळं करायचं. संपूर्ण समर्पण, पूर्ण समर्पण करायचं आहे श्रीमातांच्या चरणाशी. कुठलंही किलमिश आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं नाही. पूर्णपणे निर्विचार, मोकळं करायचं डोकं. आता जे भरलं आहे ते सगळं मोकळं करायचं. अटॅचमेंट जी हृदयामध्ये आपण ठेवलेली आहे ती सगळी काढून टाकायची. श्रीमातांच्या चरणाशी भरून टाकायची. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं. हे करत असताना लक्ष हाताच्या बोटांच्या वरती असावं. म्हणजे आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये कसा बदल घडत जातो. आपण शुद्ध होत असताना, आपलं डोकं मोकळं होत असताना, हृदय स्वच्छ होत असताना जे काय चैतन्य श्रीमातांच्याकडनं येते ती जास्तीत जास्त आपण खेचून घेऊ शकतो. याची प्रचिती आपल्याला यायला चालू होते. पूर्णपणे शांत होतं मस्तक, भस्म लावल्यासारखं. कुठलाही विचार डोक्यामध्ये येत नाही, कुठले अटॅचमेंट नाही, कोणाविषयी क्रोध नाही, राग नाही, ईर्ष्या नाही, लोभ नाही. सगळं कसं शांत, हृदय शांत, मस्तक शांत. त्यामुळे आपले आजार देखील कमी होतात. याच्यामुळे जे विनाकारण आपण डोक्यामध्ये भरतो, हृदयामध्ये भरून घेतो, त्रास करून घेतो, त्याचमुळे तर आजार आपले वाढत जातात.
पण हे जर आपण मोकळं केलं, कायम रोजच्या रोज हलकं केलं, तर आपल्याला कुठलाही आजार होऊ शकत नाही. म्हणून आपण श्रीमातांच्या समोर बसून रोज एक अर्धा पाऊण तास श्रीमातांच्या बरोबर चर्चा करायची, बोलायचं आपल्या मनातलं जे काय आहे ते. मनात काही ठेवायचं नाही, हृदयात काही ठेवायचं नाही, डोक्यात काहीही ठेवायचं नाही. ही ध्यानाची पहिली स्टेप आहे आपली. जागृत निर्विचार समाधी अवस्था. निर्विचारिता, काही विचार नाही, सगळं शांत आहे, शरीर शांत आहे, मस्तक शांत, हृदय शांत. मगच कुंडलिनीची हालचाल आपल्या लक्षात येईल. चक्रावरच्या देवी देवता कशा जागृत होतात, त्यांचं स्पंदन, त्यांचं स्फुरण आपल्या लक्षात यायला चालू होईल, त्यांच्या व्हायब्रेशन समजायला चालू होतील. तोपर्यंत आपल्याला काही समजणार नाही. जोपर्यंत आपण शांत होत नाही, श्रीमातांच्यावर बोलत नाही, आपलं हृदय हलकं करत नाही, आपलं मस्तक मोकळं करत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. पूर्ण भक्तीनं आपण श्रीमातांना पाहतोय हृदयापासून. आता या हृदयामध्ये जे काय मोकळं हृदय केलंय, त्यामधून करुणा वाहू द्यायची, सर्वांसाठी करुणा, प्रेम, भक्ती या हृदयातून वाहू द्यायची. आपल्या हृदयाला आता करुणेचा पाझर फुटला पाहिजे. प्रेमानं भरून टाकायचं हे हृदय, क्रोधाने नाही, ईर्ष्येने नाही. ते सगळं काढून टाकलंय आपण आता, श्रीमातांच्या चरणाशी समर्पित केलंय. मस्तकात कोणाविषयी राग नाही, काही नाही, शांत आहे सगळं. म्हणूनच आपण हृदयातून प्रेमाची भावना जागृत करतोय, की जे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे अध्यात्मामध्ये. हृदयातून दयाभाव निर्माण झाला पाहिजे. सर्वांभूती ही फक्त आत्मा जागृती झाल्यावरच होऊ शकतं. दया धर्म का मूल है, म्हटलेलंच आहे ना, सगळ्या अवतरणाने सांगितलेलंच आहे की दया हा धर्माचा मूळ आधारस्तंभ आहे, सुरुवात, धर्माची सुरुवात. आम्ही धार्मिक आहोत नुसता म्हणून चालत नाही, गंध लावून चालत नाही, भस्म लावून चालत नाही. तर त्यासाठी आपल्या हृदयातून दयाभाव प्रकट झाला पाहिजे. म्हणजे पहिली स्टेप आपली धर्मामध्ये येते. तोपर्यंत आपण धार्मिक नाही, मग दांभिक आहोत आपण, असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच खऱ्या अर्थानं धार्मिक होऊ शकते. केवळ बाह्यातून नाही, आतून. आतून ज्या वेळेला आपले धर्म जागृत होतात, त्यावेळेला आपल्या हृदयातून प्रेम, करुणा, दया, शांती, समाधान सगळं वाहू लागतं. आणि हे वाहू लागल्यानंतरच धार्मिकतेचं तेज आपल्या चेहऱ्यावरती येतं. आपण आतून पूर्णपणे त्यागमय मूर्ती होतो. आतून त्याग केलेला, बाह्यातून जरी नसलं तरी आतून. जसं राजा जनक होते, राजा होते, राजासारखे राहत होते, परंतु कुठल्याही प्रकारची अटॅचमेंट त्यांना नव्हती. ते खऱ्या अर्थानं राजे, आतून संन्यस्त होते ते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मनुष्य बाह्य गोष्टीला लवकर भुलतो, त्याला कळत नाही आतमध्ये काय चाललंय. तर या सर्व गोष्टी आपल्याला परम चैतन्यानं लक्षात येतील. आतला चोला बदलता आला पाहिजे, बाह्यातून नव्हे. मस्त मौला आतून व्हायचा आहे. म्हणूनच आपण पूर्ण गहनतेतली ध्यानधारणा करतो, की या ध्यानातून आपल्याला पूर्णपणे सहजयोग समजला पाहिजे. आपल्याला चक्र, नाड्या कशा स्वच्छ झालेल्या ते समजतं. आपल्यातल्या देवी देवता चक्रावरील ती कळायला चालू होतात, त्यांच्या व्हायब्रेशन्स पण समजायला चालू होतात. जसं आपण गहनतेत उतरू, तसं परिपूर्ण ज्ञान श्रीमाताजी आपल्याला देतात. हे चैतन्याचं नॉलेज आपल्याला देतात, परंतु त्यासाठी थोडीशी बैठक आपण वाढवली पाहिजे. श्रीमातांच्या फोटो समोर बसून आपण चैतन्य घेतलंच पाहिजे. रोज ही क्रिया करायची आपल्याला.
भलं बाकी एक वेळ नाही जेवलं, वेळ झाला चालेल, एक वेळ नाही झोपायला मिळालं चालेल, काही हरकत नाही, त्यातूनच वेळ काढायचा आहे आपल्याला. सर्व कर्तव्य कर्म पार पाडतच आपण श्रीमातांच्या समोर बसून चैतन्य घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि चैतन्य घेत घेतच आपण ज्ञानी होणार आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. श्री माताजीच आपल्याला ज्ञानी बनवतात, अन्य कुणी आपल्याला ज्ञान देऊ शकत नाही. फक्त श्री माताजी आणि आपण, असाच हा योग आहे. म्हणून श्री मातांच्या समोर बसून हे नॉलेज घ्यायचं आहे आपल्याला. आता हळूहळू आपले डोळे बंद करायचे, शिस्तीत शिस्तीत बंद करायचे. आता साकारातून निराकार मध्ये उतरायचं आहे. आता श्रीमाता निराकार मध्ये आल्या, चैतन्याच्या रूपात आल्या. हाताच्या बोटावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आपलं. आपल्या दोन्ही हाताच्या बोटातून परम चैतन्य जे येते ते शोषून घ्यायचं आहे. जे श्रीमाताजी आपल्याला ज्ञान रूपाने देत आहेत चैतन्य, ते खेचून घ्यायचं आहे. एकसारखं लक्ष तिकडं द्यायचं आपण, चैतन्याकडे जे खेचलं जाते. नुसताच आपण फोटो समोर बसायचं नाही, तर श्रीमाताजी जे देत आहेत ते शोषून घेता आलं पाहिजे. पूजा असू दे, हवन असू दे, आपण ही सवय लावून घ्यायची स्वतःला. आपण एक इन्स्ट्रुमेंट आहे श्रीमातांचं, हे विसरायचं नाही. श्रीमातांचं माध्यम आहे, इन्स्ट्रुमेंट. तर ते इन्स्ट्रुमेंट पक्कच असायला पाहिजे ना. मोडकं तोडकं यंत्र असेल तर ते कसं चालणार? पक्क यंत्र असायला पाहिजे. म्हणजे आपली चक्र आपल्याला समजली पाहिजेत, आपल्या नाड्या कळल्या पाहिजेत. स्वतःच नॉलेज स्वतः समजलं पाहिजे आपल्याला, पहिलं स्वतःच कळलं पाहिजे. म्हणजे आपली कुंडलिनी कुठं आहे, कशी आहे, कशा प्रकारे चालते, ती कुठपर्यंत वर येते, आपल्या कुठल्या चक्रावरती त्रास होता तो कसा आपण घालवला, याचं आत्मपरीक्षण आपण स्वतःच बघायचं आहे. आपल्याला ज्या काही अडी अडचणी आल्या त्या आपण चैतन्याच्या माध्यमातून कशा प्रकारे सोडवल्या हे आपण लक्षात ठेवायचं. स्वतःला आपण कसं गायडन्स केलं, आपण कसं पुढे पुढे येत गेलो, श्रीमातांनी ज्ञान देत गेले आणि आपण कसं पुढे येत गेलो, याचं आत्मपरीक्षण आपण स्वतःच करायचं. आणि त्यानंतरच आपण एक परिपूर्ण सहयोगी म्हणून बाहेर यायचं. म्हणजे श्रीमाताजी आपल्याला तावून सुलाखून बाहेर काढतात. आपल्याला काही वेळेला असं वाटतं की एवढं आपण सहयोग करतोय, परंतु आपल्याला त्रास का होतो. प्रत्येकाचं एक वाक्य असतं. असं वाटतं की सहयोगाने श्रीमातांनीच आपल्याला बरं करावं, आपले प्रॉब्लेम सोडवावेत, असं प्रत्येकालाच वाटत असतं. कोणी त्रास घ्यायला तयार होत नाही. काही जरी झालं तरी स्वीकारत नाही आपण. निगेटिव्हिटी जर असेल तर आपण धुतकारतो, त्याला जवळ येऊ देत नाही. पण पॉझिटिव्हिटी मात्र तेवढ्याच गतीनं आपण घेतो. सुख पाहिजे आपल्याला, दुःख नको आहे. परंतु सहयोग करीत असताना दोन्ही पण आपल्याला घेता आलं पाहिजे. सुख आणि दुःख दोन्ही पण स्वीकारलं पाहिजे. गणेश तत्वाचा एक गुण आहे की जे काय आपल्याला परमात्मा देतो ते आपण स्वीकारायचं, काही जरी असलं तरी स्वीकारायचं. कारण आपलं ध्येय आपल्याला माहिती आहे. पूर्वीच्या काळी हिमालयामध्ये जाऊन सहयोगी तप करत असायचे. आता आपल्याला घर बसल्या प्रपंच करत हा परमार्थ करतोय. तर त्यासाठी आपली अशी तयारी परमेश्वर करून घेतो, प्रपंचात राहूनच आपली तयारी करून घेत असतो, ही कळलं पाहिजे आपल्याला. हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण सहयोगी, आपल्याला काहीच होणार नाही, आपल्याला काहीच होणार नाही ह्याची गॅरंटी आहे. नाही असं नाही, जर पक्के सहयोगी झालो तर काही होत नाही आपल्याला. परंतु परमेश्वर आपल्याला देऊन पण बघतो आणि घेऊन पण बघतो, दोन्ही गोष्टी आहेत. प्रत्येक साचा ठरलेला आहे, ह्या साच्यात एकदा टाकेल, त्या साच्यात टाकेल. परंतु कुठल्याही साच्यात टाकल्यानंतर आपली स्थिती कशी आहे हे परमेश्वर बघतो. आणि जर आपण अधपतन होत असेल, आपण दुसऱ्या साच्यात टाकलं, समजा सुख झालं, आपल्याला भरपूर मिळालं, त्यावेळी ध्यान केलं, अमकं झालं, लगेच दुःख आलं आपल्याला, त्या साच्यात टाकलं, तर ती पण स्थिती आपली तशीच पाहिजे. सुखाच्या वेळेला जशी स्थिती होती तशी दुःखाच्या वेळेला पण पाहिजे. म्हणजे सुख आणि दुःख याच्यामध्ये आनंद नावाची गोष्ट आहे.
जसं आपण आनंदी कधी राहतो, ज्यावेळी आपण मध्यात येतो त्यावेळी पूर्णपणे आनंदात असतो. मग तुम्हाला सुख मिळू दे, दुःख मिळू दे, काही फरक पडत नाही. प्रपंच करत असताना निरासक्त होऊन आपण प्रपंच करावा. किंवा सुख आलं तरी पण ते हसत हसत घेतोच आपण, पण दुःख जरी आलं तरी हसत हसत ते घेता आलं पाहिजे. म्हणजे शिवतत्व आहे. जसं विष त्याने पिलं, अमृत सगळ्यांना पाहिजे, पण विष पिलं ते शिवांनी, कारण त्यांना ते पचवायचं होतं. शिवांची आठवण झाली पाहिजे आपल्याला. शिवतत्व जागृत होतं त्यावेळेला आपण या सर्व गोष्टीला ठोकर मारतो. म्हणजे आत्मतत्व जागृत झाल्यानंतर प्रपंचाचा असा काही आपल्याला अटॅचमेंट अशी वाटली नाही पाहिजे. म्हणजे ध्यानाच्या वेळेला ज्या वेळेला आपण ध्यान करतो, खऱ्या अर्थानं जर प्रगती करायची असेल, आपली गहनतेत जायचं असेल, तर सुख आणि दुःख समान असंच मानलं पाहिजे आणि आनंदात आपल्याला राहता आलं पाहिजे. म्हणून श्रीमातांनी एके ठिकाणी सांगितले की सहजयोगाने आनंदीच असायला पाहिजे. किती जरी त्रास झाला, संकट आली, समस्या आल्या, तरी त्या सोडवून आपण सहस्त्रारच्या वरतीच राहता आलं पाहिजे. त्याला सहजयोगी म्हणायचं. म्हणजे ही तारेवरची कसरत आहे. काट्याकुट्याचा मार्ग जरी असला तरी त्यातून जायचं. याच ठिकाणी आपली भक्ती किती आहे श्रीमातांच्या वरती हे दिसून येतं आणि प्रगती कशी करायची हे पण लक्षात येतं आपल्या. आता आपला डावा हात श्रीमातांच्याकडे आणि उजवा हात पालथा जमिनीवरती ठेवायचा आहे. आता लक्ष डाव्या हाताच्या बोटांच्या वरती पण द्यायचं आहे आपल्याला. इकडं आपली इडा नाडी आहे. इडा नाडी किंवा त्याला चंद्र नाडी असं म्हणतो. आपल्या डाव्या बाजूची जे काही समस्या असतील त्या संपूर्ण समस्या आपण भूमी तत्वात शोषल्या जाव्यात म्हणून आपण कायम श्रीमातांना प्रार्थना करतो. इडा नाडी, चंद्र नाडी म्हणजे अटॅचमेंटची बाजू थोडक्यात बघायचं म्हटलं तर. म्हणजे डाव्या बाजूला आपले सगळे भावनिक समस्या साठवलेल्या असतात. थोडक्यात भावनिक म्हणजे अटॅचमेंट, म्हणजे आपलं जे काही नातं आहे, पती पत्नीचं असू दे, आई वडिलांचं नातं असू दे, भावा बहिणीचं नातं असू दे, त्यांच्या संबंधातून जे काही प्रॉब्लेम्स किंवा ज्या समस्या आपल्याला येत आहेत किंवा जे सुख दुःख आपल्याला मिळतं त्याची प्रतिक्रिया जी निर्माण होते ती डाव्या बाजूने येते. म्हणजे आपण जास्त भावनिक होतो. समजा हृदय तिकडच आहे आपलं. ज्या वेळेला आपण हृदयानं अति कार्य करतो त्यावेळेला या भावनेमध्ये आपण अडकतो. परिणामस्वरूप काय होतं, तर त्यांच्याकडून, ते आता सहयोगी नाही आहेत, तर त्यांच्याकडून आपल्याला ज्या काही त्यांचा त्रास आहे तो आपल्या डाव्या बाजूला साठवला जातो. प्रतिअहंकार तयार होतो त्याच्याने. म्हणून काय करायचंय की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्विचारिता ही आलीच पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की नाती निभवायची नाहीत असं नाही, नाती ही निभवलीच पाहिजेत, परंतु नाती निभवत असताना आपण अटॅचमेंट ठेवायची नाही, अटॅच्ड व्हायचं नाही, अटेन्शन ठेवायचं. अटेन्शन हे वर्तमान काळामध्येच होऊ शकतं, फक्त अटॅचमेंट भूतकाळामध्ये जातं. म्हणून कुठलंही कार्य करत असताना सहजयोगाचं डिटॅच होऊन करायचं. आता डाव्या बाजूची जी समस्या आहे ती ही समस्या आहे की आपण अटॅचमेंट मध्ये अडकतो, भावनिकतेमध्ये अडकतो आपल्याला, आणि त्यामुळे काय होतं, ही गुंतागुंतीची बाजू आहे ती लवकर सुटत नाही. आणि मनुष्य काय होतं, डाव्या बाजूला जास्त गेला की उजवी बाजू त्याची वर येते, म्हणजे अतिविचार. डाव्या बाजूला आपलं हृदय आहे, हृदयानं जास्त काम केलं, एनर्जी जास्त वापरली तर काय करतो, उजव्या बाजूची पण एनर्जी आपण डाव्या बाजूला खेचली जाते आणि उजवी बाजू आपली कोरडी होते, शुष्क होते, आणि त्यामुळे हृदयाचा एक प्रकारचा आजार होऊ शकतो. डाव्या बाजूचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते म्हणजे थोडक्यात ब्रेक लागतो आपल्याला. गाडीला ब्रेक असतो ना, तो डाव्या बाजूला असतो. म्हणून डावी बाजू ही आनंद देणारी शक्ती आहे. इथं महाकालीची शक्ती आहे डाव्या बाजूला आणि ती आनंद देणारी शक्ती आहे. आणि जर आपण अटॅचमेंट मध्ये जास्त अडकलो तर कुठलाही आनंद आपल्याला मिळणार नाही. म्हणून डिटॅच होणं अत्यंत आवश्यक आहे, हे फार महत्वाचं आहे. तर आपण काय करायचं, सुरुवातीला आता लक्ष डाव्या नाडीकडे द्यायचं आहे. म्हणजे आपलं चित्त लेफ्ट स्वादिष्ठांवर ठेवायचं.
सुरुवात तिथनं करायची, डाव्या स्वादिष्ठांवरती. आपल्याला माहिती आहे आता चक्र नाड्या कुठं आहेत, काय आहेत, त्याचा पूर्णपणे अभ्यास प्रत्येकाने केलाच पाहिजे आता इथनं पुढच्या काळात तरी, त्याशिवाय कळणार नाही. कारण चित्तानं कार्य करायचं. आता लक्ष डाव्या स्वादिष्ठांवरती ठेवूया, डाव्या बाजूला. श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या. आता लक्ष कसं ठेवायचं बघा, शरीरातील डाव्या स्वादिष्ठान चक्रावर आणि हातातील डाव्या स्वादिष्ठान चक्रावर. आता डावं स्वादिष्ठान कुठे आहे? हातावरील माहिती आहे, अंगठा. डावा जो अंगठा आहे तिकडे लक्ष केंद्रित करायचं, तिथून चैतन्य येते का बघायचं. आणि शरीरावरील डाव्या स्वादिष्ठांवरती म्हणजे ओटी पोटावरती डाव्या बाजूला एकाग्र चित्तानं लक्ष द्यायचं. श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या, पवित्र विद्या द्या. अटेन्शन आपण तिकडे देतोय. हात ठेवायचं काही कारण नाही. आता चित्तानं चित्त ठेवायचं, चित्ताचा हात ठेवा, चालते. आपल्याला माहित झाले आता चित्त सूक्ष्म देहामध्ये असतं. चित्त त्याचाही देह आहे आणि त्यालाही हात पाय डोकं सगळं आहे. आपण लक्ष डाव्या स्वादिष्ठांवरती देतोय, शरीरातील आणि डाव्या हाताच्या बोटावरती, फक्त अंगठ्यावरती देतोय. बघायचंय आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्यावरती गरम येतं, गार येतं का टोचल्यासारखं, चुरचुरल्यासारखं होतं का गार वाटतं, बरं वाटतं. लक्ष अटेन्शन स्वादिष्ठांवरती आहे आपलं. फक्त ऑब्झर्वेशन करायचंय आणि बघायला शिकायचंय आपण. हे फार महत्वाचं आहे. ही नॉलेज आलंच पाहिजे आपल्याला. शुद्ध विद्या, निर्मल विद्या. आता आपली डावी नाडी कशी आहे आपल्याला माहिती आहे. लेफ्ट स्वादिष्ठांपासून सुरुवात होते, तसं मूलाधार पासूनच. परंतु डावं स्वादिष्ठान म्हणजे मूलाधारशीच कनेक्टेड आहे ते. आता डाव्या स्वादिष्ठांमधून हळूहळू आपण वरती यायचंय, लेफ्ट नाभीवरती, डाव्या नाभीवरती स्थित यायचं. श्री माताजी आपल्या परम कृपेत आमच्यातील गुरु तत्व जागृत करा. त्यावेळी लक्ष कुठे ठेवायचं? डावी नाभी शरीरातील आणि हातातील लेफ्ट नाभी. माहिती आपल्याला मधलं बोट, तर्जनी जवळचं बोट, अनामिका जवळचं बोट, डाव्या बाजूला तिकडे लक्ष ठेवायचं आणि शरीरातील लेफ्ट नाभीकडे एकाग्र चित्तानं द्यायचं. आपले आजार नुसता चित्त दिले तरी ठीक झाले पाहिजेत, म्हणून हे सर्व क्रिया करायच्या आहेत. स्वच्छता आहे ही, चित्तानं स्वच्छ करतोय. लेफ्ट नाभी शरीरातील आणि हातावरील लेफ्ट नाभीचं बोट बघायचं, गार होतं का बघायचं. आपल्या डाव्या नाभीच्या बोटावरती गार जाणते का बघायचं. ते चैतन्य शोषून घ्यायचं बोटातून. लक्ष डाव्या नाभीवर शरीरातील पण लक्षात ठेवायचं ते सगळं. आता डाव्या नाभीतून हळूहळू वरती डाव्या हृदयात यायचंय आपल्याला, हृदय चक्रात यायचं. एकाग्रतेने यायचं, चित्ताने यायचंय. बघा आता निर्विचार झालं तरच आपण येऊ शकतो, नाहीतर 100 विचार डोक्यामध्ये येतात, काहीतरी चित्र दिसायला, असं होऊ नये. लक्ष डावं हृदय चक्र आणि हातातील डावं हृदय चक्र, बोट म्हणजे करंगळी, तिकडे लक्ष द्यायचं. काय जाणवतं त्याचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला. आपलं हृदय चक्र पूर्णपणे स्वच्छ होऊन जातं. चित्त दिले की चैतन्यानं स्वच्छ होतं ते आपोआप. आणि त्याचा परिणाम काय होतं तर आपलं जे बोट आहे, आपलं करंगळी,
तिथं आपल्याला चैतन्य जास्त येत असल्याचं जाणवलं. म्हणजे ते चक्र पूर्णपणे स्वच्छ झालेलं आहे, क्लिअर झालेलं असतं. कलेक्टिव्हिटीमध्ये होतच ते, कारण कलेक्टिव्हिटीमध्ये श्री माताजी असतात. कलेक्टिव्हिटीला फार महत्व आहे, विशुद्धीला फार महत्व आहे. जनाचं चक्र आहे ते. म्हणून कलेक्टिव्हिटी स्ट्रॉंग असली पाहिजे. प्रत्येक साधकाला कळलं पाहिजे चैतन्याची भाषा. हृदयातून डाव्या विशुद्धी चक्रावर यायचं आहे आपल्याला. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे, दोषी नाही आहे मी. डाव्या विशुद्धी चक्राचं बोट, अंगठ्याजवळचं बोट म्हणजे डाव्या विशुद्धीचं बोट, आणि शरीरातील विशुद्धी चक्र असं लक्ष केंद्रित करायचं आहे. एकाग्रतेनं. त्यासाठी एकाग्रता महत्वाची असते. का बैठक मारायचं ते आपल्याला लक्षात येईल आता. अगदी शांत चित्ताने हे करायचं असतं. कळलं पाहिजे, भाषा कळली पाहिजे चैतन्याची, चक्रांची भाषा समजली पाहिजे. डाव्या विशुद्धीवरती कार्य करतोय आपण. विशुद्धी चक्राच्या बोटावरती लक्ष देतोय. चैतन्य जाणवते का बघायचं, त्या बोटातूनच फक्त, बाकी कुठे नाही. कारण अटेन्शन आपण लेफ्ट विशुद्धीवरती दिलेलं आहे. आता विशुद्धीतून वरती वरती आपल्याला कुठं जायचंय, मागील आज्ञा चक्रावर. बॅक आज्ञा म्हणतो त्याला. बॅक आज्ञेवरती लक्ष केंद्रित करायचं. विशुद्धीतूनच बॅक आज्ञा. लक्ष बॅक आज्ञेवर, आणि हातातील म्हणजे करंगळी जवळचं जे बोट आहे ते मागील आज्ञा चक्राचं आहे, तिकडे लक्ष द्यायचं. तेवढ्याच एका बोटावर बघायचं मागील आज्ञा चक्र. एकाग्रतेने लक्ष द्यायचं. काही जणांना टोचल्यासारखं जाणवेल, चुरचुरल्यागत जाणवेल, कारण होतं काही जणांचे प्रकार तसे. इथं आपण श्रीमातांची क्षमा मागायची लगेच, तिथल्या इथं स्वच्छ करून टाकायचं. श्रीमाताजी, कृपा करून आम्हाला क्षमा करा. परमेश्वरी कार्य करत असताना कळत न कळत आमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर कृपा करून आम्हाला क्षमा करा, क्षमा करा. परमेश्वराची क्षमा मागितली की आपोआप, कारण आपण काहीतरी चुका केलेल्या असतात. सहजुगात येण्यापूर्वी काहीतरी चुकलेलं असतं, किंवा सहजुगात आल्यावर पण काही वेळेला काही गोष्टी कळत नाहीत, न कळत होतात. क्षमा मागायची, वाईट वाटून घ्यायचं नाही त्याचं, कारण आपण अज्ञानपणातून झालेलं असतं ते. आता आज्ञाचक्रातून उजवीकडे, शस्त्रारच्या उजवीकडे जायचंय आपल्याला. आलं लक्षात? आपलं जे मध्य शस्त्र आहे त्याच्या उजव्या बाजूला ही नाडी जाते, म्हणजे क्रॉस करून. डावी जी नाडी आहे ती आज्ञाचक्राला क्रॉस करून उजवीकडे जाते शस्त्रारच्या. तिथे जायचंय आपल्याला. लक्ष शस्त्रारमध्ये द्यायचं, डाव्या बाजूच्या हाताच्या तळव्यावरती. आणि शस्त्रार कुठं आलं, शस्त्रारच्या उजवीकडे आलं डावी नाडी, तिथून ती बाहेर येते, तिकडे लक्ष द्यायचं. श्रीमातांच्यावरती ठाम विश्वास पाहिजे आपला. श्रीमाताजी, आपणच आदिशक्ती आहात, विचारच करायचा नाही, आपण आदिशक्ती आहात. ठाम विश्वास असला की आपलं हे चक्र पकडत नाही. मार्ग लक्षात आला आपल्याला. डाव्या बाजूचा लक्ष, डाव्या हाताचा तळवा आणि शस्त्रार उजवीकडचं. जाणवतं आपल्याला ते, तिथेही जाणवेल आपल्याला. म्हणजे डावी नाडी जर स्वच्छ झाली आपली
तर सहस्त्रारची जाणीव होते आणि हातातून आपल्या चैतन्य व्हायला लागते, पाची बोटातून. आता लक्ष तसं ठेवायचं आपल्याला, डाव्या नाडीकडे लक्ष द्यायचं, म्हणजे लेफ्ट स्वादिष्ठान पासून सहस्त्रारपर्यंत लक्ष द्यायचं आणि लक्ष पूर्णपणे डाव्या हाताच्या बोटांच्या वरती केंद्रित करायचं. सहस्त्रारपर्यंत. जसं आपण ध्यान घेतलं आता की चक्रावरती लक्ष दिलं, तसं लक्ष केंद्रित करायचं पूर्णपणे सगळीकडे. आता बघा ती स्वच्छ झालेलं आपल्याला जाणवेल. डावी बाजू इडा नाडी पूर्णपणे स्वच्छ करायचा हा मार्ग आहे चित्तानं. म्हणजे आपोआपच आपली डावी बाजू स्वच्छ होते आणि जो काही त्रास असेल तो उजव्या हातातून पृथ्वी तत्वात खेचला जातो. पूर्ण लक्ष डाव्या नाडीकडे, लेफ्ट स्वादिष्ठान पासून नाभी, हार्ट, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रारपर्यंत. तसंच बोटावरती पण लक्ष केंद्रित करायचं सगळीकडे, एकाच वेळेला चैतन्य खेचून घ्यायचं आहे. मगासपेक्षा जास्त आपल्याला चैतन्य खेचलं गेलेलं जाणवेल. ही आनंद देणारी शक्ती, महाकालीची शक्ती. श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. कृपा करून आमचे महाकालीचे तत्व जागृत करा. आमची इडा नाडी पूर्णपणे स्वच्छ करून भक्कम करा. इमोशनल बाजू जी आहे ती आपण सांभाळायची. डाव्या बाजूला इमोशनल व्हायचं नाही, कधी भावनिक व्हायचं नाही. भावनिक झालो की अटॅच झालो आपण, मग तिथून लवकर आपण बाहेर पडू शकत नाही. म्हणून अडकायचंच नाही पहिला. म्हणजे डावी बाजू स्वच्छ करायचा हा प्रकार आहे, लक्षात आलं आपल्या. आता आपला उजवा हात श्रीमातांच्याकडे, डावा हात आकाश तत्वाकडे. उजवी नाडी, उजवं स्वादिष्ठान, लक्ष उजव्या स्वादिष्ठानावरती द्यायचं आणि अंगठ्यावरती, जसं आपण डावं केलं तसंच उजव्या बाजूला अंगठ्यावरती लक्ष द्यायचं. म्हणजे उजवं स्वादिष्ठान आहे ते. लक्ष उजव्या स्वादिष्ठान शरीरातील. श्री माताजी, कृपा करून आम्हाला ब्रह्मविद्या द्या. इकडे निर्मल विद्या मागितली, इकडे ब्रह्मविद्या. लक्ष अंगठ्यावरती, चैतन्यावरती. अंगठ्यातून चैतन्य येते का बघायचं आणि डाव्या उजव्या स्वादिष्ठान चक्रावरती लक्ष, ओटी पोटावर उजव्या बाजूला एकाग्रतेनं लक्ष द्यायचं. बघायचं जाणवते का आपल्याला. कारण स्वाधिष्ठान आपण अडकतो स्वाधिष्ठान मध्ये, भवसागर, नाभी, स्वाधिष्ठान एवढ्यातच अडकतो. प्रपंचात अडकलो की इकडच अडकणार आपण. ही चक्र पकडतात आपली. जोपर्यंत डिटॅच होत नाही तोपर्यंत ही चक्र नाही सुटत, कायम अडकलेली असतात. म्हणून त्यातून डिटॅच व्हायचा प्रयत्न करायचा आहे. ही पिंगला नाडी आहे, सूर्य नाडी म्हणतो त्याला. अति विचार, अति फ्युचर प्लॅनिंग, म्हणजे ऍक्सिलेटर गाडीचा. ऍक्सिलेटर दाबल्यावर काय होईल, गाडी जोरदार पळायला लागेल. आणि त्यात जर ब्रेक दाबून ठेवलेला असेल आणि गाडी आपण पळवायला आलो तर काय होईल, गरम होईल गाडी. म्हणजे हीट वाढेल, उष्णता वाढेल, पित्त वाढेल. तशातला प्रकार होऊ शकतो. म्हणून ही चक्र आपण स्वच्छ ठेवायची कायम, क्लिअर. आता स्वादिष्ठान मधून उजव्या नाभीवरती यायचं. म्हणजे कुठे याचं, लिव्हर मध्ये. स्वादिष्ट उजवी नाभी. आता उजव्या नाभीचं बोट आपल्याला माहिती आहे, आपल्या अनामिकाच्या बोटाजवळ मधलं बोट. आपल्या मधल्या बोटावरती आणि राईट नाभीवरती लक्ष केंद्रित करायचं. श्री माताजी,
आपणच करत्या, करवित्या आणि उपभोगत्या आहात. मी निमित्त मात्र आहे. विचार करायचा नाही, अति विचार टाळायचा, वेग वाढवायचा नाही आपला. ही बाजू जास्त वापरली तर हृदयातून एनर्जी आपल्याला पुरवली जाते उजव्या बाजूला. ती पण एनर्जी संपली की हृदय आपलं कमकुवत होतं आणि अटॅक येऊ शकतो, हार्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ही बाजू जास्त वापरायची नाही. संतुलन त्यासाठी सांगितले श्रीमाताईने. लक्ष नाभीवरती, लिव्हरवरती देतोय आपण. चित्तानं पण लक्ष ठेवून बघा कसं जाणवतं आपल्याला. हात तर आपण कायम ठेवतोच आहे, पण चित्त दिलं तर ते कसं कार्यान्वित होतं हेही कळलं पाहिजे. उजव्या नाभीच्या बोटावरती पण लक्ष देतोय. खरोखर गार होते का बघायचं, कार्यान्वित झाले का बघायचं. उजव्या नाभीतून उजव्या हृदयात यायचं. अध्यात्माच्या भाषेत उजवं हृदय, राईट हार्ट. राईट हार्टचं बोट करंगळी, उजव्या बाजूची करंगळी उजव्या हाताची, आणि उजवं हृदय म्हणजे ते फुफ्फुस जे आहे ते उजव्या हृदयामध्ये येतात. जो काही प्रॉब्लेम्स आपल्याला येतोय तो हार्टशी संबंधित, फुफ्फुसाशी संबंधित आहे, व्हायरसचा. या व्हायरसच्या व्हायब्रेशन्स बघितल्या तर पहिला अटॅक हार्टवरती आहे आणि फुफ्फुसावरती आहे लेफ्ट स्वादिष्ठांमधनच बघू शकतो आपण. डेड व्हायरस म्हणजे मेलेलं आहे, म्हणजे लेफ्टला गेलं, ते लेफ्ट स्वादिष्टांपासून सुरुवात होते. अभ्यास करायचा मग कळतं. लक्ष उजवं हृदय चक्र आणि हातातील करंगळी म्हणजे उजवं हृदय बोट, तिथं व्हायब्रेशन्स येतात, आपल्याला जाणवतात. हृदय पण स्वच्छ होतं, फुफ्फुस स्वच्छ होतात. ते चक्र ठीक झालं की फुफ्फुस ठीक झाले, आपले श्वसनासंबंधीचे प्रॉब्लेम्स ठीक झाले. अति तिथं माती म्हणतो. अति केलं की ते चक्र खराब होणार. विचार नाही करायचा, निर्विचार. राईट हार्ट मधनं राईट विशुद्धीवरती यायचं. राईट विशुद्धी, विशुद्धीचं बोट आपल्याला माहिती आहे, अंगठ्याजवळचं बोट, तिकडे लक्ष द्यायचं. लक्ष विशुद्धीवरती. विचार कमी करायचे. विचार कमी केले की विशुद्धीचं चक्र पण आपलं ठीक होतं. विराट मध्ये जाण्यासाठी आपल्याला हे चक्र फार महत्वाचं आहे. विराट आणि विराट अंगना, उजवी विशुद्धी, विठ्ठल रखुमाईचं स्थान आहे ते. विराट विठ्ठल, नुसता विठ्ठल 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 म्हणून होत नाही, परंतु खऱ्या अर्थानं ते जागृत व्हायला पाहिजे, त्याची जाणीव व्हायला पाहिजे. आपल्या बोलण्यामध्ये गोडवा असला पाहिजे. दुसऱ्याला वर्मी लागेल असं नाही बोलायचं. बोलणं फार महत्व आहे. विशुद्धीमध्ये बोलणं, स्वतःला दोष देणे, दुसऱ्याला पण द्यायचा नाही. संतुलन विशुद्धी चक्रामध्ये फार महत्वाचं आहे. तिथं संतुलित जिव्हा ताब्यात राहिली पाहिजे. आपले पंच महाभूत तत्व ताब्यात राहू शकतात विशुद्धी चक्रामुळे. आपली जीव आपल्या ताब्यात पाहिजे, आपल्या वासना आपल्या ताब्यात पाहिजे. संयम विशुद्धीवरती आलं, फार महत्वाचं आहे. योगीची सुरुवात तिथनच होते. विशुद्धी, योगेश्वर म्हटले कशाला, तिथंच बसले ते. विशुद्धीतून आपण हळूहळू आज्ञा चक्रामध्ये यायचं. फ्रंट आज्ञा, पुढील आज्ञा. आज्ञा चक्राचं बोट माहिती आहे, करंगळी जवळचं, तिकडे लक्ष द्यायचं. आज्ञेवरती लक्ष. अगदी क्षण मात्रात कळलं पाहिजे, आपल्या बोटावरती कळायला पाहिजे, खरोखर जाणून. चित्त गेलं की चैतन्य येतं, लगे आलेख बदलतो. किती सूक्ष्म आहे. म्हणून निर्विचार राहायचं, विचार करायचा नाही कोणाचा. विचार केला की ते पकडलं म्हणजे ते कळतं, लगेच जाणवतं, खेचलं जातं. मॅग्नेट पॉवरफुल असेल ते खेचलं जाणारच तुमचं. एवढी सूक्ष्मता आहे. आज्ञेकडे लक्ष देतोय आपण. हा, आता आज्ञेतून काय करायचं, क्रॉस करून शस्त्रार, मध्य शस्त्रार सुरू होतात, डाव्या बाजूचं शस्त्रार.
सहस्त्रारच्या उजवीकडे आपण डावी नाडी आहे आणि सहस्त्रारच्या डावीकडे उजवी नाडी जाते, तिकडे लक्ष ठेवायचं. आणि हातातील तळवा उजव्या हाताचा असं लक्ष द्यायचं. त्यावेळेला संपूर्ण आपली उजवी नाडी लक्ष केंद्रित करायचे, सहस्त्रारपर्यंत पूर्ण उजवी नाडी. आणि लक्ष संपूर्ण उजव्या हाताच्या बोटांच्या वरती बघायच्या व्हायब्रेशन्स कशा येतात. आतमध्ये लक्ष दिल्यानंतर किती फरक पडतो. त्या चक्रावरती पण समजतं, नाड्यावरती पण कळतं. त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा आपण. माहिती पाहिजे इडा आणि पिंगला नाडीवर. हठयोगी नाही आहे आपण, मध्यातूनच जातो, परंतु माहिती पाहिजे आपल्याला. हे कार्य कसं चालतं हे माहित पाहिजे, समजलं पाहिजे ना. उद्या आपल्याला दुसऱ्यांच्या वरती कार्य करायचं, साधकांच्यावर. आपण मास्टर झालात तर दुसऱ्याला शिकवू शकाल. हे सगळ्यांनी तयारी झाली पाहिजे, सगळ्यांनी शिकून याप्रमाणे दुसऱ्यांना, साधकांना ते देता आलं पाहिजे. आपण फक्त श्रीमातांची परमिशन घ्यायची, बाकी कोणाची नाही. ती सांगता आलं पाहिजे. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आता काय करायचं, लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. आता आपल्याला जास्तीत जास्त व्हायब्रेशन्स जाणवतील. आता आपण मध्यात आलो, दोन्ही नाड्या व्यवस्थित झाल्या की मध्य नाडीत आलो आपण. आता दोन्ही हाताच्या बोटांच्या वरती, दोन्ही हाताच्या तळव्यावरती आणि सहस्त्रार, आपल्या शरीरातील सहस्त्रार म्हणजे टाळूवरती लक्ष द्यायचं. जर जाणवत नसेल तर उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा आणि शिस्तीत थोडस दाबून फिरवायचं. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री महालक्ष्मी आहात. कृपा करून आमचे महालक्ष्मीचे तत्व जागृत करा. मध्य नाडीतून आम्हाला सहस्त्रारच्या वरती घेऊन चला. हात खाली घ्यायचा. आता बघायचं टाळूतून आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायची. थोडस वरती, थोडस किंचित वर, कारण मध्यात आलोय आपण. आता मध्यात आलोय तर मध्य नाडीवरती कळलं पाहिजे आपल्याला. वरून थोडस सहस्त्रार मध्ये यायचं, सहस्त्रार मध्ये जाणीव घ्यायची. सहस्त्रार मधून आज्ञेत यायचं, मध्य नाडीची जाणीव घेऊया. शिस्तीत यायचं आज्ञेत. आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं, मध्य विशुद्धी. मध्य मार्ग कळू दे यासाठी येते महालक्ष्मीचं तत्व. विशुद्धीतून अनाहत नेहमीप्रमाणे सहस्त्रारच्या खाली यायचं. सहस्त्रार वरून लक्ष आपलं मध्य नाडीतून आहे, मध्य नाडीतून खाली येतोय सहस्त्रार मधून. विशुद्धी, विशुद्धीतून अनाहत, अनाहत मधून नाभी, वरून खाली लक्ष नाभी, नाभीतून स्वादिष्ठान, स्वादिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली लक्ष मूलाधार पर्यंत. मध्य नाडी, ब्रह्मनाडी. हातातून चैतन्य येतच आहे, जोरदार जाणवतं, कारण मध्य नाडीत आलो आपण. लक्ष त्याप्रमाणे ठेवलं तर आपोआप जाणवायला चालू होतं. म्हणजे आपण आतमध्ये कारण देहामध्ये आलो. कारण देह आहे हा. चक्र, नाड्या हे कारण देह झाला. सूक्ष्म देह हा आत्म्याचा आहे, फक्त जाणीव येत राहतो आपण. मूलाधार पर्यंत आलोय आपण. मूलाधार म्हटलं की लगेच गणेश जागृत झाले पाहिजे तिथे, असं हे आहे. चित्ताचं कार्य काय आहे, नुसता गणेश म्हटलं तरी मूलाधार फिरलं पाहिजे, एवढी तयारी पाहिजे आपली. मूलाधार मधून हळूहळू वरती स्वादिष्ठान मध्ये यायचं आहे. स्वादिष्ठान मधून नाभी मध्ये यायचं आहे, हळूहळू वर यायचं. नाभीतून अनाहत मध्ये यायचं एकाग्रतेनं.
अनाहत मधून विशुद्धी. आतला प्रवास आहे. ही विराट आत पण आहे ना. विशुद्धीतून आज्ञा, आज्ञेतून शस्त्रार पार करून वर यायचं. मध्यातून वर आलोय आपण. हळूहळू हळू वरती सहस्त्रार मधून वर येतोय. म्हणजे जाणीव काय ते वायू तत्वातनं वर आलोय आपण. डायरेक्ट नुसताच आकाश तत्वात जाणीव नको, खालून वर जाणीव पाहिजे संपूर्ण. म्हणजे ती स्टेबल राहते. शस्त्रारच्या वरती स्थिर राहायचं आहे आपल्याला. ते आनंद घ्यायचा आहे त्याचा, फक्त आनंद, निरानंद. काय करतोय दुसरं, विचार नाही, काय नाही, अटॅचमेंट नाही, कुठल्या चक्रावरती त्रास नाही, नाड्यावरती त्रास नाही, फक्त आनंद घेतोय कुंडलिनीचा. खऱ्या अर्थानं आध्यात्मिक आत्मिक झालो आपण. पूर्ण लक्ष शस्त्रारच्या वरती आकाश तत्वामध्ये ठेवून एक 10 मिनिटं बसायचं आहे आपण. मोजून 10 मिनिटे स्थिर बसून त्याचा फक्त आनंद घ्यायचा आहे. कशा कशा प्रकारे जाणीव होते. 10 मिनिट. उनके लिए तो हठ योग अत्यंत हानिकारक होता है. अब वो क्यों होता है, कैसे होता है, वो मैं आपको समझाती हूँ. आप लोग ओपन माइंडेडनेस से बैठे, दिमाग खोल के बैठे हैं, तो आप अभी मेरी बात समझ लें. मानव की जो शक्तियां हैं वो सीमित है. वो शरीर के अंदर सीमित की गई. जब तक उसे आत्म साक्षात्कार नहीं होता है, जब तक उसका कनेक्शन उस सर्वव्यापी शक्ति से नहीं होता है, तब तक उसकी शक्ति जो है वो सीमित होती है. जैसे एक बैटरी का सेल, जब तक बैटरी के सेल पे चीज चलती रहेगी तब तक उसकी सीमित शक्ति रहेगी. पर अगर उसका कनेक्शन इलेक्ट्रिकल मेन से लगा दिया जाएगा तो शक्ति पूरी समय आती है. मैं इसलिए बिल्कुल मॉडर्न बातों में समझाती हूँ कि हमारे रोजमर्रा के जीवन में हम इसे देख सकते हैं. अब जब आप हठ योग करते हैं तो उसमें ह और थ 2 नाड़ियों का वर्णन है, जिसे कि सूर्य नाड़ी और चंद्र नाड़ी ऐसे कहते हैं, जिसे हमारे यहाँ सिंपैथेटिक नर्वस सिस्टम कहते हैं. इन 2 नाड़ियों को जब आप इस्तेमाल करने लगते हैं, जिसे सुषुम्ना और पिंगला नाड़ी कीड़ा और पिंगला नाड़ी कहते हैं, इन 2 नाड़ियों के उपयोग में हम हमारे पास जो सीमित, बिल्कुल ही जो सीमित एनर्जी है उसको इस्तेमाल करते हैं. जिस वक्त में हम ये कहते हैं कि हम शारीरिक व्यायाम आदि करते हैं, तो वो समझ लेना चाहिए कि हम हठ योग तो कर ही नहीं रहे, हम सिर्फ हाँ योग कर रहे हैं. हठ योग का मतलब होता है कि उसकी 6 चीजें जो है वो पूरी करनी पड़ती है. यम नियम आदि आप जानते हैं. वो जब तक आप पूरे नहीं कर रहे हैं तब तक आप बिल्कुल पार्शियल योग कर रहे हैं, और वो भी आप सिर्फ आपका हाँ नाड़ी माने सूर्य नाड़ी का काम कर रहे हैं. सूर्य नाड़ी से आपका शरीर बढ़ सकता है और आपकी मेंटल कैपेसिटी शायद बढ़. लेकिन हम लोग तो कम से कम 3 चीज हैं ही. एक तो हम मेंटल है, इमोशनल है और फिजिकल है. तो अगर हमने इन 2 चीजों पर, विशेषतः शरीर पर, पूरी अपनी सीमित शक्ति को अगर खींच लिया, तो जो हमारी इमोशनल नाड़ी है, जिसको चंद्र नाड़ी कहते हैं, वो पूरी तरह से शुष्क होती जाती है. उसका सारा ड्रेन होते रहता है, वहां से सारा खींचते जाता है और वो आता है हमारे शरीर पर. और जब वो हम अपने शरीर के बढ़ाने के लिए उसका उपयोग करते हैं, तो जो हमारा इमोशनल बीइंग है वो बिल्कुल ही शुष्क हो जाता है. इसीलिए आपने देखा होगा कि अधिकतर जो योगी लोग होते हैं एकदम बिल्कुल निष्ठुर स्वभाव के, उनमें हृदय होता ही नहीं मानो, और इस कदर क्रोधी और इतने इगोइस्टिकल होते हैं
कि उनके जीवन को अगर आप समझ के पढ़े तो कभी कभी लगे कि ये तो एक तरह की इगोइस्टिकल मॉन्स्टर। जैसे आप विश्वामित्र को पढ़े, क्या उस हरिश्चंद्र बेचारे के जान को लगे, खुद तो सन्यासी थे, उसके भी जान को लगे, वो अच्छा घर गृहस्थी में अपने बीवी बच्चों के साथ बहुत धर्म से राज्य करता था, उसकी जान को लगे, उसके प्राण ले लिए और उसकी हालत खराब कर दी। आपने दुर्वासा को सुना है, उनका नाम अगर आप सवेरे लीजिएगा तो आपको 3 दिन तक खाने को नहीं मिलेगा। तीसरे जमदग्नि साहब थे, उनके क्या कहने, यानी यहाँ तक है कि पराशर मुनि के लिए कहा जाता है कि उन्होंने भी एक बहुत ही गंदी बात अपने लाइफ में कर दी थी सत्यवती के साथ, जिन्होंने कि अपने हृदय को पूरी तरह से एम्प्टी तो कर लिया था, लेकिन अपनी काम वासनाओं पर वो कुछ भी नहीं अधिकार रख पाए। एक क्षण में उनका सभी तपस्या वगैरह भंग हो गई। और ऐसे अनेक हैं, आप जानते हैं, अपने ऐसे अनेक ऋषि मुनि हो गए। परशुराम जो थे, जिन्होंने कि कौन से मुनि, अगस्त्य मुनि, अगस्त्य मुनि, और जिन्होंने कि गुस्से में आकर के सारा समुद्र पी लिया था, किसी ने किसी को भस्म कर दिया था, किसी ने किसी को खत्म कर दिया था। आज तक आपने किसी से ये नहीं सुना होगा कि इनमें से किसी ने भी किसी का उद्धार किया होगा या कल्याण किया। माने अपने अंदर जो सीमित शक्तियां हैं, उस सीमित शक्ति में से अगर आप सिर्फ एक नाड़ी पर वो सारी शक्ति को अगर खींच लें, अपने फिजिकल बीइंग को बढ़ाएं या अपने मेंटल बीइंग को बढ़ाएं, तो आपका जो इमोशनल बीइंग है वो बिल्कुल साफ कर जाए। और ऐसा आदमी जो है वो किसी भी हद तक पहुंच जाए, उसका कुछ आप नहीं कह सकते हैं, क्योंकि तो उसका ईगो बलवत्तर हो जाए। हठयोग को छोड़िए, ये कराप्ती करके एक जापानीज लोगों का एक ऐसी तरह का प्रकार है जिससे वो कहते हैं कि हम अपना डिफेंस कर लेते हैं, हम अपने प्रोटेक्शन के लिए चीज सीख लेते हैं, और अगर हम किसी पर एक जगह प्रहार करें तो वो आदमी एकदम हम उसे खत्म कर सकते हैं। कहते तो वहां हम डिफेंस के लिए कर रहे हैं, लेकिन उससे इतने इगोइस्टिक हो जाते हैं, इतने क्रूर हो जाते हैं कि उसका उपयोग बहुत बार वो लोगों को मारने के लिए करते हैं। और आप जानते हैं कि जापानीज लोगों में कुछ लोगों में बहुत ज्यादा क्रूरता इस कराप्ती के कारण आ गई। आपका जो इमोशनल बीइंग है, आपका जो मन का स्थान है, आपकी जो लेफ्ट में जो नाड़ी है, वो सारी ड्रेन आउट हो जाए। और जितने भी हठयोगी होंगे उनकी मृत्यु कैंसर से तो नहीं होगी, शरीर तो उनका बड़ा तेजस्वी दिखाई दे रहा, क्योंकि वो सूर्य नाड़ी पर चल रहे हैं, उनकी शक्ल बहुत अच्छी दिखाई देगी। औरतें जो हैं वो भी आप देखिएगा बड़ी अपने कॉन्शियस होंगी अपनी बॉडी की और फिगर की, और ऐसी औरतें जिस घर में होंगी वहां पर पति का जीना मुश्किल हो जाएगा, बच्चों का जीना मुश्किल हो जाएगा, सबकी जान खा लेंगी कि वो उनकी परफेक्शन करने में वो पति कहेगा भगवान बचा रखे, ये कहाँ से सन्यासी नहीं मेरे घर में आ गई, मेरी तो इस औरत ने जान ली, यहाँ ये क्यों रखा, वहां वो क्यों रखा। हर तरह से वो पति को खाती रहेगी, और उस खाने में वो ये सोचेगी कि वो बड़ा धार्मिक कार्य कर रही है। उसको कभी ये नहीं लगेगा ये सब करने से मैं सबको दुख पहुंचा रही हूँ, मेरे बच्चों की भी मैं जान ले रही हूँ, उनको भी मैं परेशान कर रही हूँ। ऐसे ही बहुत से आदमी परिवार में होते कि वो हनुमान जी की तो वो पूजा करते हैं, लेकिन स्वयं हनुमान जी के नाना हो। घर में अगर मजाक नहीं कि कोई यहाँ से यहाँ पानी रखा दे, हो गया वो चिल्लाना शुरू कर दे। हमारे खानदान में भी एक ऐसे सब पुरुष थे, है अब भी जीवित है, उन्होंने सबके छक्के पंजे घर में छुड़ा दिए थे, लेकिन मैंने उनके मूड पर का जो था वो उतारा, और बाकी तो सब लोग उनको थर्राते रहते। इस कदर वो शुष्क, इस कदर वो दूसरों के विचारों से, दूसरों के दुखों से और दूसरों की तकलीफों से अनभिज्ञ, इस कदर वो क्लोज्ड, इनसेंसिटिव जिसको कहते हैं कि संवेदनशीलता बिल्कुल उनमें नहीं रहता, और कंपैशन और लव की तो बात ही मत करें, वो तो वो समझ ही नहीं सकते। अधिकतर लोग जो योग करते हैं, औरतें चाहे आदमी, उनकी कभी भी घर में पटती नहीं, अगर दोनों करे तो भगवान ही बचा रखे, उस घर का ही सत्याग्रह, लेकिन एक भी करे तो भी काफी है। बीबी साहबा जो है वो सिनेमा एक्ट्रेस होने के ख्वाब देखने लगती है, और आदमी अपनों को सैंडो बना देती है। हम लोगों को क्या सैंडो का होकर क्या करने का, हमको क्या कुश्तियां लड़ने की है, आपको योग विद्या करके करने का क्या। अरे भाई, साधारण तरह से रहने के लिए जो बैलेंस लाइफ चाहिए वैसे रहिए। हाँ ठीक है, थोड़ा बहुत आपने एक्सरसाइज कर लिया, ये ठीक बात,
लेकिन इतनी ज्यादा अतिशयता एक चीज को बढ़ाने की करने की क्या जरूरत है कि दूसरी आपका जो हृदय चक्र है वो बिल्कुल माइनस इतना माइनस हो जाए कि ऐसे आदमी को आप अगर दूर से देख लें तो आप दूसरी तरफ से चक्कर खाते। एक दिन मैं लखनऊ में थी तो जो हमारे महाशय जी जो हमारे घर में बहुत ज्यादा रोज झाड़ते थे, उनकी आदत थी कि सवेरे वो एक तरफ से घूमने जाते। तो एक दिन मैंने देखा कि मैं भी उस तरफ से घूमने जाती थी कि कुछ लोग बेतहाशा भागते निकले। मेरे को समझ में नहीं आया कि मुझे देख के भाग रही थी, उनको देखकर क्या हो गया। उसके बाद में वो सब लोग मुझे मिलने आए, मुझे कह रहे भाभी जी माफ करना, हम बदतमीज जैसे भागे, लेकिन इस खूंखार जानवर को लेकर आप कहाँ निकली थी? इस शेर बब्बर को लेकर आप कहाँ निकली थी? वो तो उल्टे पैर ही दौड़ने लगे कि भगवान बचा सके, ये तो अभी डंडा लेके हमको मारे। उनसे बात करने जाइए तो आपको खाने को दौड़े। कभी हंसना तो वो जानते ही, उनको मालूम ही नहीं कि दुनिया में हंसना या स्मित या कोई ऐसी चीज है। बड़े सीरियस होते हैं और किसी की तकलीफ को समझते नहीं। आप अगर उनसे कहें कि भाई इस आदमी को बहुत दर्द है, इतना दर्द में पड़ा हुआ, पहले देखो मैंने कैसे अपने दर्द को कंट्रोल किया, तुम भी करो। अरे भाई वो कोई योगी नहीं है, तुमने अपने दर्द को कर लिया। लेकिन वो जानते नहीं कि उनकी मृत्यु जो होगी वो हार्ट अटैक से। हमेशा जो सहज योगी होता है उसका दोनों बैलेंस होता है, उसकी वजह मैं बाद में बताऊं। लेकिन जितने भी योगी लोग होंगे वो खट से यूं खत्म हो जाए और पता ही नहीं चलने का उनका वो गायब हो जाए। उसके बाद जब वो मरेंगे तो 4 आदमी जोड़ना मुश्किल होगा। मैं आपसे बताती हूँ, ये जो योगी लोग मरते हैं उसमें मुश्किल से 4 आदमी मिलते हैं। 5वां आदमी जो कि हलिया उठाए वो नहीं मिलने वाला, क्योंकि बाल बच्चे तो पहले ही भागे रहते हैं और सारी दुनिया के लोग ऐसे लोगों से भागे रहते हैं। अब योग से लोग कहते हैं कि हम आपका रोग निवारण करें, भगवान बचाए रखे। इनसे आप रोग निवारण करने की जगह आपको ऐसे रोग लग जाएंगे कि आपकी बीवी कर कहेगी मुझे तलाक दीजिए, भगवान बचाए रखे, आप तो मैं बाधा ही नहीं सकती, आपके साथ मेरा निवाह नहीं हो सकता। आपने जो ये योग विद्या शुरू कर दी इसे भगवान बचाए रखे। इसीलिए 1000 बार ये सोच लेना चाहिए कि योग परिवार में रहने वाले लोगों के लिए बड़ा ही खतरनाक है। लेकिन योग क्यों बनाए, किस व्यवस्था में बनाया गया? पातंजलि को कितने हजारों वर्ष पहले की बात है जब पातंजलि ने पातंजलि योग सिखाया। उस वक्त का योग है, वो सोसाइटी आज नहीं। पहली तो बात ये कि उन दिनों में हमारे यहाँ 4 वर्णों की संस्था थी। आप तो जानते हैं कि पहले छोटे बच्चे 5 साल के बाद में जंगलों में जाकर एक रियलाइज सोल गुरु के पास पढ़ते थे। रियलाइज सोल, ये अरे गरे लत्थू खैरे नहीं, रियलाइज सोल उसको ही गुरु, पहले उसी की व्याख्या गुरु होती। इतना ही नहीं कि रियलाइज सोल था, पर उसको सारा उसका शास्त्र भी मालूम था रियलाइजेशन का। इसलिए वो जंगल में रहते थे और उन्हीं के नाम से यूनिवर्सिटी चलती थी, जिसको हम गोत्र कहते हैं। ये वही यूनिवर्सिटीज है और सगोत्र विवाह इसीलिए मना था कि एक यूनिवर्सिटी में रहने वाले बच्चे आपस में सब भाई बहन के जैसे रहे। अच्छा, उसके अलावा उस उम्र में आपकी हेल्थ बढ़ती है, आपकी ग्रोथ बढ़ती है, इसलिए आपको जरूरी है कि उस वक्त आपके शरीर को पोषक जितनी भी एनर्जी लगे मैक्सिमम दीजिए। दूसरी बात, जो आपकी हृदय की बात है, जो प्रेम की बात है, एक तो गुरु उसको संभालता था, गुरु अपने प्रेम से उसको भरा रखता था। दूसरे, जो वानप्रस्थाश्रम में ग्रैंड पेरेंट्स, उनके जो बाबा दादी और नाना नानी, वो भी जंगल में बैठे रहे, तो वो लोग अपने बाल बच्चों को प्यार करते। और गृहस्थी में कोई भी योग नहीं सीखता, वो अपने बच्चों को जो प्यार देते थे उससे उनकी दूसरी शक्ति जो थी वो उपलब्ध। विवाह के बाद में आप ही सोचिए कि कितना ड्रेन आपका पहले ही हो रहा। मतलब ये कि आजकल की सोसाइटी में ऐसे ही आदमी किस कदर परेशान, उसके पास टाइम ही नहीं कि वो कुछ प्यार करे या किसी से 2 मिनट प्यार से बात करे। और उस पर योगी अगर कोई हो गया तो आप ही सोचिए, ऐसे ही मियाँ बीवी के 1000 झगड़े रहते, तब तो आपने सत्यानाश ही कर दिया पारिवारिक जीवन के सिवा सहयोग नहीं बनता। ये भी एक बात विशेष। साधारण तरह से जो पारिवारिक लोग हैं उन्हीं से ही सहयोग होता है। इसलिए जो लोग संन्यास लेते हैं उनसे कहना ठीक है आप संन्यास लो और जंगलों में रहो, जंगल में ही रहो, 2 दिन बाद वहां से भाग के आएंगे, भेष बदल कर। कल ही मुझे एक साहब मिले थे,
वो मुझे कहने लगे कि मैंने स्टैटिस्टिक्स इकट्ठे किए, मैं वहां गया था, हरिद्वार गया था, वहां मैं गया और मैंने बहुत सारे वहां सन्यासियों से भेंट। तो मुझे आश्चर्य लगा कि 99.9% और 1% मैं इसलिए कहता हूँ कि मेरे आसाम में मिला नहीं, पर मैं कहता हूँ पर चांस होगा। वहां पर जितने भी लोग आए हुए थे वो लोग सब बता रहे थे कि साहब मेरी बीवी मर गई तो मैं आ गया, मेरा बाप मर गया तो मैं आ गया, फलाना हो गया तो मैं आ गया, मेरे इनकम टैक्स वाले मेरे पीछे पड़ गए तो मैं आ गया, स्मगलिंग में मैं पकड़ा जाता था तो मैं आ गया। मतलब जेल से बचने के लिए बहुत से लोग आ गए। चित्तवरती स्थिर ठेवायचं आहे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं आहे. व्हायब्रेशन्स आपल्याला वर जेवढे येतात तेवढेच हातातून जाणवाव्यात. पूर्णपणे आपण जोडलो जातो त्यात. आता हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाता यांच्याकडे बघायचं आहे, शिस्तीत उघडायचे, स्थिती तशीच ठेवायची, फक्त डोळे उघडायचे आहेत. लक्ष वरती हाताच्या बोटांच्या वर चैतन्य येते, वर चैतन्य जाणवते आणि बघतोय मात्र श्रीमातांच्याकडे. डोळे बंद केल्यावर जसं आपल्याला गार वर जाणवतं शस्त्राच्या वर, तसंच डोळे उघडे ठेवून देखील आपल्याला जाणवलं पाहिजे. हातातून चैतन्य पण गारवा, टाळूच्या वर गारवा. डोळे उघडे ठेवून आपण एकरूप होतो त्या शक्तीशी, पूर्णपणे जोडलो जातो. म्हणून स्थिरत्व महत्वाचं आहे. हालचाल कमीत कमी केली तर जास्तीत जास्त जाणवतं. प्रयत्न करायचा आहे आपण. आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. आपल्या हातामध्ये पूर्ण चैतन्य आहे आणि त्या चैतन्याची गुंफण करत आपण वर एक गाठ मारतोय. लक्ष चैतन्यावरती, हातावरती नाही आहे, चैतन्यावरती. हात जसा फिरतोय गोल गोल, ते चैतन्याला फिरवतोय आपण आणि मग गाठ मारतोय चैतन्याची. जसं कुंडलिनी चैतन्य स्वरूपात आहे, म्हणून तिला वरती आणण्यासाठी ही चैतन्य, मॅग्नेटिझम, 3 गाठी आपण चैतन्याच्या मारतोय. ही लक्षात ठेवायचं. आपली दृष्टी बदलायची. शरीराकडे लक्ष द्यायचं नाही, चैतन्याकडे, शरीरातून वाहणाऱ्या परम चैतन्याकडे लक्ष. हात डोक्यावरून यायला पाहिजे. कवच तयार झालेलं कळलं पाहिजे आणि त्या कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत हे समजलं पाहिजे. शिस्तीत घ्यायचं आहे. उद्या आपण दिवसभर शस्त्राच्या वरती राहायचं आहे आणि बघायचं इडा आणि पिंगला नाडी ती कशा प्रकारे स्वच्छ करता येईल. श्रीमातांच्या समोर बसून आपण इडा आणि पिंगला स्वच्छ करायचे आहे. जसं आज आपण केलं त्याप्रमाणे स्वच्छ करायचा प्रयत्न करायचा आणि बोटावरती पण बघता आलं पाहिजे. त्या चक्रावरती लक्ष दिल्यावर बोटावरती पण लक्ष द्यायचं. हे आपण उद्या करायचं आहे स्वतःहून आणि ध्यान करत मग लक्ष शस्त्रार्चेवर ठेवायचं आहे. हे प्रॅक्टिकल प्रत्येकाने वैयक्तिक एकट्याने करायचं आहे.
जय श्री माता जी।